मित्रांनो, व्हिडिओ नंबर 243. चला तर सुरू जाऊया आजचा काय विषय ते आणि समजून घेऊ. मित्रांनो, आजचा विषय फार चांगला आहे. बघूया इथे. आजचा विषय मित्रांनो, डिजिटल अरेस्ट पद्धतीने फसवणुकीचे प्रकार वाढले. काय ते बघूया. अधिकारी असल्याची बतावणी करून गुन्हे करतात. त्वरित संपर्क साधण्याचे पोलिसांचे आव्हान. काय ते बघूया. पोलीस अथवा तपास अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. काय ते बघूया. डिजिटल अरेस्ट या नावाने ही फसवणुकीची पद्धत ओळखली जाते. नोएडाच्या सेक्टर 34 मधील रहिवासी रोहिणी वय 50 वर्षे या नोव्हेंबर 2023 मध्ये TRAI ट्राय अधिकाऱ्याकडून एक कॉल आला. त्यांना एक कॉल आला. तुमच्या आधार कार्डची माहिती वापरून आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी एक सिम कार्ड खरेदी करण्यात आल्याचे रोहिणी यांना सांगण्यात आले. अच्छा. डिजिटल अरेस्ट नावाच्या फसवणुकीला आपण बळी पडत असल्याचे त्यांना कळले नाही. या कॉलनंतर रोहिणी यांना वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडून आणखी काही कॉल आले आणि त्यांनी रोहिणी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरले. वापरले जाणारे स्काईप हे ॲप डाउनलोड करायला सांगितले. स्काईप नावाचे ॲप डाउनलोड करायला सांगितले. या स्काईप कॉलवरून त्याची चौकशी केली गेली आणि तुमच्या नावे अटक वॉरंट निघाल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी रोहिणी यांनी अटक टाळण्यासाठी रोहिणी यांना काही रक्कम एका खात्यात ट्रान्सफर केली. एका ऑडिटरने त्यांना मंजुरी दिली आणि हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने याबाबत कोठे काही बोलण्यासाठी सांगितले गेले नाही. अटक टाळण्यासाठी रोहिणी यांनी त्यांची 11,11,295 रुपयाची सर्व बचत त्यांना सांगितलेल्या खात्यात ट्रान्सफर केली. नंतर पुढील 3 दिवस त्या IPS अधिकाऱ्यांबरोबर स्काईपवरून संपर्काचा प्रयत्न करीत होत्या, पण कोणी तो कॉल घेतला नाही. आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचे 4थ्या दिवशी लक्षात आल्यावर रोहिणी यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि या प्रकारचा तपास अजून सुरू आहे. बापरे, म्हणजे पैसे गेले, ते मिळणं अशक्य. पुढे बघूया मित्रांनो. बंगळुरू वाहतूक पोलीस शाखेतील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस उपायुक्त कुलदीप कुमार R जैन म्हणाले, अशा प्रकरणातील बळींना गुन्हेगार एक प्रकारे घरातच अटक केल्यासारखे ठेवतात. कर्नाटकमध्ये अशा 2 घटना घडलेल्या असून आम्ही त्याचा तपास करतो आहोत. कुलदीप कुमार यांच्याकडे सध्या सायबर गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार आहे. कर्नाटकातील पहिल्या घटनेत भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकाऱ्यांची 11.5 लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली. बापरे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांची बतावणी करून गुन्हेगारांनी ही फसवणूक केली. दुसऱ्या घटनेत बंगळुरूतील एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने 1.2 कोटी रुपयाची रक्कम गमावली. बापरे. पुढे बघूया मित्रांनो. व्हॉट्सअप ॲपवरून गुन्हेगारांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. अशा प्रकरणात चौकशीचे अनेक टप्पे असतात आणि कळीचा विश्वास बसावा म्हणून
बळीचा विश्वास बसावा म्हणून असे केले जाते. या गुन्हेगारांची बोलण्याची पद्धत प्रभावी असते, असे कुलदीप कुमार यांनी सांगितले. हे म्हणाले की अशा प्रकरणात पहिला कॉल कॉन्स्टेबल, मग फौजदार, मग सब इन्स्पेक्टर आणि शेवटी पोलीस उपायुक्त बापरे DCP करतात अशा बतावण्या केल्या जातात. चौकशीवरून विश्वास बसावा म्हणून असे केले जाते. फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या आधार कार्डाचा तपशील गुन्हेगारांना कसा मिळतो? या प्रश्नावर या डेटाचा स्रोत अद्याप समजलेला नसला तरी डार्क वेबसाईटवरून गुन्हेगारांना हा डेटा मिळत असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. डिजिटल अरेस्ट विरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत यंदाच्या जानेवारीत दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून एक महिला, तिचा मुलगा आणि अन्य दोघे अशा चौघांना अटक केली. आपण अधिकारी असल्याची बतावणी करून हे लोक व्हिडिओ कॉल्सद्वारे लोकांची फसवणूक करत होते. त्यांनी केलेल्या फसवणुकीत एअर इंडियातील एका निवृत्त वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. बापरे. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एक पार्सल जप्त केल्याची बतावणी करून या महिलेची 35 लाख रुपयाची फसवणूक गुन्हेगारांनी केलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आपली डिजिटल अरेस्ट या नावाच्या पद्धतीतून फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला फक्त त्यातली माहिती समजावी म्हणून सांगितलेला आहे, त्याच्यातली माहिती दिलेली आहे. तरी याच्यापासून सावध राहिलेलं बरं. बाकी बघू पुढे काय होतं ते अशा प्रकारचे गुन्हे तर घडतच जाणार, पण आपण त्यापेक्षा सावध राहिलेलं बरं. आपल्याला त्याच्यातली थोडी माहिती नवीन माहिती मिळायला हवी तरच ते आपण सावध होऊ ना. अशा प्रकारे मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.